सटकली आणि सटकल्यानंतर त्याला आवाज देऊन सांगितलं कंसाला, तुझं लागी वधी उपजला उपजलाली घाटाच्या खाली गेलता, बघता का गेलता, अंगार आणला होता. अरे सोडा ह्या अंधश्रद्धा, ज्याच्या प्रारब्धात त्याला होणारच आहे. हो, कशासाठी कीर्तन आहे? पण बरेचसे लोकच म्हणतात नाही 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 नाही, माझ्या पोराला काय होत नव्हतं, पण कोकणात गेल्यापासून आहे आहे. बरोबर ना बाबा नारायण बाबा? हा, या सोडा या गोष्टी. काल्याचं कीर्तन कशासाठी आहे? हो. आणि मग बाया एकमेकीला सांगू लागल्या, काय सांगू लागल्या? गवळाला म्हणती गवळा फिराला पुत्रे झाला रे जनाबाई. कोण होती? जनाबाईने आम्हाला निरोप सांगितलेला आहे. हो, एक धावे एकी पुढे एक वाटी सुंटवडी, आयसी गलबल झाली दासी जणी हेल घाली. हो, दासी जणी त्या ठिकाणी होती. आणि मग इकडं मात्र याला चळकाप सुटलाय बरं. हा, पण गोकुळामध्ये मात्र आनंद चालू आहे बरं. गोकुळामध्ये सुख प्राप्त झालंय. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही बाळकृष्ण नंदा घरी. आज नवरातल्या बायांना आनंद झाला का नाही? आज गोकुळात आनंद झाला. तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. आज हनुमंताचा सकाळी जन्म आहे आणि आता कृष्ण परमात्म्याचा जन्म आहे. तो जन्म गोकुळात आहे. गोकुळाचा अर्थ असा आहे, गो नाम इंद्रिय आणि कुळ म्हणजे राहण्याचं ठिकाण. याला गोकुळ म्हणलंय. 3.5 फुटाचा जो देह आहे, आऊट हात का हा मानव देह आहे ना, याचं नाव गोकुळ आहे. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे राहण्याचं ठिकाण. या गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याचा जन्म झालेला आहे. म्हणजे आत्म्याची त्या ठिकाणी हे झालेली आहे. विठ्ठला इकडे या बाबाला कळाल्यानंतर मात्र काय खरं नाही. मग ह्यांनी मीटिंग बोलावली. कुणी? कंसानी. कंस म्हणजे अहंकार. कंस म्हणजे कोण? अहंकार. अहंकाराला शांत बसता येत नाही. ज्याच्या जवळ अहंकार आहे तो शांत बसू शकत नाही. मग तो कुणी का असं ना. हो, ज्ञानोबा वर्णन करतात. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. मग बाळभट्ट पाठवला. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. बाबा म्हणले जरा फास्ट घ्या, वेळ झालेली आपल्याला शॉर्टकट घ्यायचं. जसं विटंबना करू लागला, अरे गुरुची निंदा करू लागला. त्या वेगळ्या नक्षत्रावर जन्माला आलाय म्हणे. बरं, आणि मग काय बाबा? मग बाबा काय झालं? पाठीवरती पाठ बसू लागले.
धोतर फाटलं का नाही? धोतर गळाले डुंगणाचे, हो धोतर फाटलं बाबा, आपोआप तो पाठ आलं, लाटणं आलं आणि त्या बाळभट्टाला मारू लागलं. कुणाची निंदा करू लागलं? देवाच्या गुरुची निंदा केली. म्हणून गुरुची संतांची निंदा कधी करू नये. विठ्ठला विठ्ठला. मग दुसरा योद्धा पाठवला बाबा. दुसरा योद्धा म्हणजे कोण? पुतना. जी पवित्र नाही अशी पुतना, जी याच्या त्याच्या चहाड्या लावती ती, जी दुसरीच्या घरात भांडणं लावती ती, जी सुनेला नांदवून घेत नाही ती पुतना, जी नवऱ्याला फिरून बोलते ती. बरोबर आहे का? चुकेल बर का माझं काही नारायण बाबा, चुकत नाही ना? हो ती पुतना. आणि मग त्या पुतणीला पाठवलं. पुतणीला पाठवलं. पहिल्यांदा प्रयोग केला. कोरोना येऊन गेला ना, कोरोना. ते माकडापासून बनवलं. ते पहिलं ट्राय घेतली ती दुसरीकडं, काही होत नाही म्हणून. प्रयोग केला. जेवढी पहिलं बारकत म्हणून मारलं आणि पुढे चालली. मेन टार्गेट होतं तिचं कुठं? कृष्ण परमात्मा. गेली बुवा यशोदाला म्हणली, कुठे आहे का बाळ? यशोदेच्या मनात फार सुकली. म्हणजे अशी काय पाहती? अगं तू लहान असतानाच माझं लग्न झालंय म्हणे, मी तुझी मोठी बहीण आहे, तू पाळण्यात होती तेव्हा माझं लग्न झाले, तू कशी काय मला ओळखशील? एखाद्याला खोटं बोलायचं म्हणलं का ते कसं रिटून बोलतं बुवा. म्हणून काय काही लोक काय म्हणतात, दादा खोटं बोला पण रेटून बोला, खोटं बोला पण रेटून बोला. तशी ती रेटून बोलली आणि पटलं नाही यशोदेला बाबा. आता पूर्वी लहानपणीच लग्न व्हायचं, तिला खरं वाटलं की मी लहान असताना झाला असेल बाबा मोठ्या बहिणीचं लग्न. म्हणून सावधान, कोणी बी घरी आणि मी मोठी बहीण आहे म्हणून घराची वाट लावून जाईल, जरा सावधान माता भगिनी. आणि मग म्हणली कुठे कृष्ण परमात्मा? बाळ कुठे? बाळ म्हणजे ते म्हणतो पाळण्यात खेळतोय. आता खेळतोय येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. हो तो वाटच पाहत होता. तसं गिनी स्तनपान करायला लागली. हो पहिलं दूध प्याला. दूध दूध टाकून माणसाने कोणाला भेटलं तर, कारण दूध खाल्लं. पासे त्वचेची या पदरा आड परिते अभ्यरून कोचिड अशुद्ध काय नशी. ते पवित्र आहे पण लोक दुधाला अडकवून देतात आणि ते पाण्यासारखं पितात. आपण काल्याचा प्रसाद म्हणून दूध वाटायला लागलो तर घेणार नाही. आणि ते दुसरं असतं ते वाटायला लागलो पाण्यासारखं, लाईन लागल लाईन. बरोबर ना नारायण बाबा? लाईन लागल. दूध गोड आहे पण ते गोड दूध शिवून तो उचेड जसं रक्त सेवन करतो तसं पहिलं दूध पिऊन घेतलं परमात्म्याने कृष्णाने आणि नंतर रक्त प्यायला सुरुवात केली. आणि जसं रक्त प्यायला सुरुवात केली, रक्त पिऊन झालं पंचप्राण नंतर प्यायला सुरुवात केली. प्राण अपान व्यान उदान समान हे पंचप्राण जसं प्यायला तसं ते मूळ स्वरूपावर आले राक्षसी पुतना. आणि ती बाळ अशी बाहेर पळायला लागली पण कृष्ण परमात्म्याने स्तन सोडलं नाही. आणि म्हणून ज्ञानोबारायला लिहायला लागलो, तो सनकाधिकाचे निमाने साईच्या सौरसुदीत लापुतने जी विषाचनी स्तनपाने मारू आली. हो देवा आज तुला मारायला आली तिचा उद्धार केला तू. ज्ञानोबाला वर्णन करतात, तिला तू मोक्ष दिला, मुक्ती दिला. हो आणि अशा पद्धतीने पहिलेच 2 विकेट काढले बाबा. पहिले 2 विकेट काढले आणि मग कृष्ण परमात्मा कलेकलेने मोठे होऊ लागले. जसं सत्यनारायण कथेमध्ये सांगितलं आहे, कलावती लीलावती, तसं आता आपल्याकडे वेळ कमी आहे. कलेकलेने कृष्ण परमात्मा मोठे व्हायला लागले. अरे नुसते मोठे व्हायला नाही लागले तर रांगायला लागले. तर हात
रांगायला लागलं बरं. हो, डाव्या गुडघ्याने रांगत आणि ये जसे केले, ये जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखताये. रांगायला लागलं आणि रांगता रांगता चरित्र सुरू झालं आणि रांगता रांगता एकदा उठून उभं राहिलं बुवा. मग आपल्या बाया काय म्हणतात, बाळ्या वगैरे नाही पाहिला, बरोबर आहे की नाही? हो, पण आपल्या आवडीनं ते म्हणतात की बाळ्या उभा राहिला, पण हा नुसता उभा नाही राहिला. हा युगे 28 साठी उभा राहिलाय. 28 युगे झाली तसा बसला नाही बाबा, तेव्हापासून उभा राहिलाय तो. आणि उभा राहिला आणि राहताच खोड्या करायला सुरुवात केली. अष्टदळ काढिले अंगणी, त्यावरी मुते चक्रपाणी. एका गवळणीनं शेजारीच नंदबाबाच्या घर होतं, तिने आपलं लय आखीव रेखीव रांगोळी काढली होती. याने आपले कपडे नाही घातले, काय नाही, अंगाला करगोटा, वर मोराचं पीस, हे गेलं आपलं लुटू चालत आणि त्या रांगोळीवरच मुतलं बुवा. वर्णन केले नाथबाबांनी. अष्टदळ काढले अंगणी, त्यावेळी मुते चक्रपाणी. हो, आणि मग खोड्या करायला सुरुवात केली सज्जन. हो, मग काय केलं, संघटना स्थापन केली. आता 12:30 वाजले ना, वाजून गेले. संघटना स्थापन केली, विचार केला. कृष्ण परमात्मा विचार केला. आता एक दिवस ते चालता काय झालं, लय मोठं नव्हतं झालं, पण एक दिवस बळीभद्रानं मात्र काय केली त्याची कळ लावली. म्हणले, आई आपल्या बाळानं माती खाली. म्हणले आण त्याला इकडे माझ्याकडं. काय म्हणली यशोदा, इकडे आण म्हणली. खरंच माती खाली का विश्वास नाही वाटत मला. आणि मग म्हणले आण इकडं. आणि मग बोलावलं ना, बोलावल्यानंतर म्हणली, काय रे कृष्णा, माती खाली का? मग ते सांगू लागलं. काय सांगू लागलं, अरे गाई नाही खाली माती खाली नाही. म्हणली दाखव बर बाळा खरं खाली. तर ती आपल्यासारख्या जीवाला सुटाना, पण तिची गाठ आहे की देवानच मारलेली आहे. कारण ब्रह्मदेव जो आहे ना, तो त्याचा बाप कोण आहे, विष्णू आहे. ब्रह्मदेवानं म्हणजे त्याच्या मुलानं मारलेली गाठ आपल्याला सुटत नाही, आणि त्याच्या बापानं म्हणजे परमात्म्यानं मारलेली ती गाठ आहे गवळणींची. ती गाठबाई कोणाशी सुटे ना. मग ते अख्ख्या गावामध्ये ती फजिती. तुम्हाला सर्व कथाभाग माहितीये. बरेच गवळणी आल्या, बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसतंय गुजरवानं, असं सर्व गाराणी झाली. यांनी लपून आमची भावरा आळ घेता सारंगधरा अनेक गारानं गवळणीने सांगितलं. आणि यशोदा मात्र आपल्या बाळाला वाईट म्हणते. एकदा काय केलं, नवस केला बाबा, गणपती बाप्पा आणि माझ्या बाळाला काहीतरी सद्बुद्धी दे, यांनी चोऱ्या करायला नको म्हणून मोदक केले. आणि काहीतरी विसरली म्हणून आणायला गेली, अगरबत्ती विसरली म्हणून जेवढे मोदक केले ते बाबांनी खाऊन टाकले. आणि परत सांगितलं नाही, गणपतीनेच खाली. आता गणपतीच याच्यापासून तयार झाला, हो, त्याला काय भीती आहे. म्हणून अशा अनेक खोड्या आहेत सज्जन. पण काल्याचं तात्पर्य काय आहे की ज्या खोड्या आहेत त्या खोड्यामध्ये सुद्धा तत्वज्ञान लपलेलं आहे, ब्रह्मज्ञान लपलेलं आहे. मी थोडक्यात सांगितलं ती चांगली गोष्ट आहे, तिचा उपभोग घ्या, ते आपण स्वतः करा. तर काही माणसं आहे ना,
जीवनभर पैसे कमवतात पण कधी स्वतःच्या शरीराला चांगले कपडे घेत नाही. हो, नुसता पैसा बँकेमध्ये साठवून ठेवतात. मग या कालेच्या कीर्तनातून ते घेणं गरजेचं आहे. आणि मग सर्व गारहाणी ऐकली आणि मग मात्र यशोदा मैया म्हणू लागली, अहो ऐका ना, बाळ आपलं जरा मोठं झालंय, खोड्या करायला लागले, आता त्याला शाळेत घाला. मग त्यावेळची शाळा काय होती बाबा? वारे बाबा, त्यावेळची शाळा म्हणजे गायी राखणं. मग सवगडी जमा केले, गायी गोपाळ मुरलीच्या तटी. आता म्हणायला वेळ नाही, म्हणून येथील पाणी या मिळवली जगजेटी. चेंडू चौगुणा खेळती Hare